नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मित्रांनो आपण बघणार आहोत की आपण जी आपल्या रेशन कार्डची KYC करतो तर ती आपली झाली आहे की नाही हे कसं चेक करायचं. तर त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर याच्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरला जायला लागेल. याचा एक ॲप आहे रेशन कार्डचा. प्ले स्टोअरला आलं की इथे तुम्हाला सर्च करायचं आहे मेरा राशन. बघू शकता हे सेकंड नंबरला ॲप आला आहे मेरा राशनचा इंटरफेस असा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला हा माझा इन्स्टॉल आहे ॲप, तुम्हाला हा इन्स्टॉल करायचा आहे आणि तो ओपनवरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर जर आपण KYC कशी करायची त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे. त्याचा पण एक ॲप डेव्हलप केला आहे सरकारने, त्याचा रिलेटेड पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर आता बघून घेऊया आपली KYC झाली आहे की नाही याचं चेक कसं करायचं. तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल बघा, बेनिफिशियल युजर्स, तिथेच तो ऑप्शन राहून द्यायचा आहे. आणि खालचा जो ऑप्शन आहे डिपार्टमेंट युजर्स, तो आपल्यासाठी नाही आहे, तो डिपार्टमेंटसाठी आहे. बेनिफिशियल युजर्समध्ये जाऊन इथे एंटर युअर आधार ते क्लिक करायचं आहे आणि तुमचा आधार नंबर जो काय आहे तो एंटर करून द्यायचा आहे. आधार नंबर एंटर करून द्यायचा आहे. लॉग इन विथ OTP. याच्या अगोदर तुम्हाला कॅप्चा टाकायला लागेल. तर कॅप्चा टाकून घ्या. जो काही कॅप्चा तुम्हाला दिसेल तो कॅप्चा प्रॉपर ॲड करून घ्यायचो आणि इथं खाली लॉग इन विथ OTP वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघू शकताय कॅप्चा मॅच झाल्यामुळं प्रॉपर आपल्या मोबाईल नंबरवरती OTP सेंड झाला आहे. तर इथं ओकेवरती क्लिक करतो मी. जे तुम्हाला OTP आला आहे तो टाकून घ्यायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर खाली तुम्हाला व्हेरीफायचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. व्हेरीफाय OTP सक्सेसफुली, त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करा. तुम्हाला इथं एक MPI पिन म्हणून येईल तो जनरेट करण्यासाठी. जर तो पिन तुम्ही जनरेट केलात तर तुम्ही प्रत्येक वेळेस आधारनं लॉग इन करण्याऐवजी त्या पिननं लॉग इन करू शकता. तर इथं मी एक पिन तो क्रिएट करून घेतो. नाही केला तरी काही प्रॉब्लेम नाही, स्किप करू शकताय. तर करून घेतो मी. तो पिन टाकला, त्याच्यानंतर परत रिएंटर करायचा पिन. आपलं पिन जनरेट झालेला आहे. इथे तुम्हाला दिसून जाईल आपला रेशन कार्डवरती आपण लॉग इन झालेलो आहे. इथे तुम्हाला हे रेशन कार्डवरती दिसून येईल. तर राईट साईडला छोटासा ऑप्शन दिसेल तुम्हाला डाउनलोडसाठी, इथं बघू शकता. त्याच्यानंतर तुम्ही त्याची बॅक साईड पण इथं टच करून डाउनलोड करू शकता. तिथं तुम्हाला मेंबरचे नाव वगैरे सगळं दिसून जाईल, मेल फिमेल, त्यांचा डिटेल्स, कोण आहेत, हजबंड, रिलेशन काय आहे ते तुम्हाला, फॅमिली मेंबर डिटेल्स, बाकीचे ऑप्शन दिसून जाईल. तर त्याच्या रिलेटेड आपण नंतर कधीतरी व्हिडिओ बनवू. आता तुम्हाला KYC आपली झाली आहे की नाही हे कसं चेक करायचं हे तुम्हाला सांगतो. इथं खाली पहिला ऑप्शन तुम्हाला दिसून जाईल, मॅनेज फॅमिली डिटेल्स. इथे बघू शकता मॅनेज फॅमिली डिटेल्स. याच्यावरही तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसून जातील, आपले मेंबरचे डिटेल्स दिसून जाईल. तर त्याच्यावरती तुम्ही चेक करू शकता आधार KYC, तिथे नॉट रिपोर्टेड बाय स्टेट, तर ती तुमची KYC अजून तुम्ही केलेली नाही. आणि जर ते सक्सेसफुल असेल ग्रीनमध्ये तर तुमची KYC सक्सेसफुली झालेली आहे असं शो होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही आपली KYC चेक करू शकता. आणि झाली नसेल तर तुम्ही तुमची KYC करून घेऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.